चार मुद्दाम तर सांगायचे ह्या तुमचं जे भोशाचं नाव आहे भोशाची वंदना असते ज्यावेळेस आम्ही फेसबुकवर टाकतो त्यावेळेस भारतामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रात आणि शहरात जिल्ह्यात जाते त्यावेळेस मला अनेकांचे कोणाचे भविष्य कार्यक्रम सुरू झाले का मी सांगत असतो की इथलं मला काही म्हणायची गरज नाही ऑटोमॅटिक आमचे कुटुंबाचं घरगावची येऊन इथं बुद्धवंदना करते त्यांचं विहार आहे अशा पद्धतीने वागतात. आता इथं आपण येणाऱ्या काळामध्ये लगेच निवासस्थान सुद्धा काम सुरू करणार आहोत. हळूहळू आपण इथं एक चांगलं शिक्षण केंद्र सुद्धा लायब्ररी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी अशा अनेक गोष्टी आपण इथं परिसरामध्ये करणार आहोत. तुमचं सहकार्य आणि तुमची ताकद सुद्धा अशीच मिळाली पाहिजे. आता आम्ही आमची गायक होती साहित्याने गाणं व्हायचं प्रकाश आंबेडकरांच्या विषयी बोललो तर मला तुम्हाला इथं सांगायचं की मी हे जे सेंटर आहे आपलं हे कुण्या पक्षाचं नाही कुण्या कार्यकर्त्याचं नाही हे फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वच्या कार्यकर्त्याचं आणि नाही कधी आम्ही काँग्रेस पक्षाचा इथं ज्यावेळेस चळवळीच्या इकडे येतो त्यावेळेस बौद्ध धर्माचा उपासक पण येतो. बाबासाहेबांना सांगितलं की शाहिरांचं जे गाणं जे आहे तर आमच्या 10 वाजताच्या बरोबरीचं आहे. शाहीर पाहिजे आम्हाला गायक पाहिजे. दरवर्षी महाराष्ट्राचे नामवंत गायक 30 मी चालले आहेत आतापर्यंत 21 वर्षामध्ये. पण आपण ज्यावेळेस धर्माचं काम करतो श्रेष्ठ महिना चालू आहे आपण वर्षवास करतो आपल्या बुद्धविहारामध्ये रोज धर्मग्रंथ वाचन चालू आहे. बाबासाहेबांचे विचार आपण पुढे घेऊन जात आहोत तथागतांचे विचार आपण पुढे घेऊन जात आहोत अंगारी करत आहोत. तर आपल्याला इथं कुठल्याही प्रकारचं राजकारण इथं करायचं नाही. कोणी जिला राजकारण करायचं असेल तर त्याच्या गावात जाऊन करायचं त्याच्या तिकडे करायचं. पण ज्यावेळेस आपण या केंद्रामध्ये येणार आहोत तिथं आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून आणि तथागत भगवान गौतम बुद्धाचे खरे उपासक म्हणून इथं आपण येणार आहोत हे सुद्धा तुम्हाला इथं मला बोलत आपण बाबासाहेबांची लेकर आहे. तथागत भगवान गौतम बुद्धाचे विचार आपल्याला बघा गौतम बुद्ध भारतातले होते त्यांनी पूर्ण जगामध्ये दम नेला आपला. भारतातल्या ज्यावेळेस बाहेर देशातील लोक किती येतात त्यावेळेस ज्यावेळेस महाराष्ट्रात आपल्याकडे आले त्यांची भरती ते परेशान होते की एवढा मोठा धर्म आपला भारतामध्ये असून सुद्धा अजून जास्त राज्यामध्ये गेला नाही. गेल्या फेब्रुवारीमध्ये विश्वाचा भरती झाले होते रणकामी आले होते ते आम्ही गुलबर्गा ते बुद्धवराम तेलंगणामध्ये 450 किलोमीटरची धम्मपदयात्रा काढली. म्हणजे आमचं असं राज्यवाईज काम चालू आहे. भारतामधला हे धम्म जे आहे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की धम्माचं चक्र गतिमान करायचं आणि ते गतिमान करण्याचं काम आपण सर्वांनी मिळून पुन्हा एकदा करायचं. हे जे केंद्र आहे आपलं हे तथागत भगवान गौतम बुद्ध शक्ती होणार आहे. तिथून जे कोण माणूस आलेला आहे तसं बाबासाहेबांना सांगितलं होतं की शिकणारा माणूस त्यानंतर माणूस पिण्याचे राहणार नाही. तसा इथं जो माणूस आलेला आहे तो तथागताचं ज्ञान आणि बाबासाहेबांचा विचार घेऊन तिथून जाणार आहे आणि समाजामध्ये हर घटकामध्ये आणणार आहे. त्यामुळं सर्वांना विनंती करायची पुन्हा एकदा की आपण एकमेकांना राहून पुन्हा हे धर्मचक्र गतिमान करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण 18 ऑक्टोबरला तिथं चिवरदान आणि त्रिपटचा हँडिंग आपण इथं सांगितल्या वतीच्या वतीनं करणार आहोत. असंच सर्वजण या कार्यक्रमात राहून विनंती करतो आणि जास्त वेळ येणार नाही आपला आपण समज राहणार आनंद आपल्याला दिली आहे गौतम बुद्धाची शक्ती ही खरोखरच मूल्यवान आहे. तुम्हाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सर्व कुटुंबाला माझ्याकडून तथागत भगवान गौतम बुद्धाचा प्रार्थना आहे की आपल्याला